हे फक्त देव टूर्स आणि एडीएमचं नाही, तर तुझं देखील ड्रीम प्रोजेक्ट असल्यासारखं वाटतं. ऑफकोर्स, कारण माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती या प्रोजेक्टसाठी जबाबदार असणार. थोडंसं टेन्शन आलंय, पण त्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. तुझा हा विश्वासच माझी खरी ताकद आहे. जय, हात काढ, कोणीतरी बघेल. ते कोण बघणार आहे आपल्याला? मी त्या ड्रायव्हरला पण जेवायला पाठवलं. आणि आदिती, आपण आपल्या ऑफिसमध्ये नाही, आणि सगळ्यात महत्वाचं आपण मुंबईतच नाही. सो आता जर सगळी साईट दाखवून झाली असेल तर मग आपण जेऊ, आणि त्यानंतर मी आणि माझी बाई या दोघांमध्ये दुसरं कोणीही नको. मी ठरवलंय तिच्यासोबत कॅन्डल लाईट डिनर करूनच निघायचं. खूप एम्बिशियस प्लॅन्स आहेत तुमचे जय सर, पण तुमच्या बायकोला घरी लवकर जायचं हे सुद्धा लक्षात असू द्या. काय चाललंय तुझं? काकूबाई सारखी का वागतेस? अगं, नवरा एवढा रोमॅन्टिक मूड मध्ये आहे आणि तुझं हे असं. जय, आपले हे सगळे प्लॅन्स लंच नंतरचे आहेत की नाही? मग आधी आपण लंच करूया. ते रेंज आहे वाटतं. अरविंद काका. हा, हॅलो काका. अरे जय, तुला कधीपासून फोन लावतोय, फोनच लागत नाहीये. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय? अरे हॅलो हॅलो जय. अरे काय म्हणताय? रजनी आणि साई तिथे येत आहेत. रेंज? रजनी आणि साई? हा, तिलाच विचारा ना जे काही असेल ते. अरे रजनी आणि साई दोघं मिळून तिकडे येत आहेत तुझ्याकडे, दोघेही. हॅलो. हा, तुम्ही रजनीलाच डाऊट विचारा काका. हॅलो. अरे अरे हॅलो, ऐक ऐक. हॅलो हॅलो हॅलो. काय रजनी कुठपर्यंत पोचले काय? रजनी मॅडम, तुम्हाला प्रवासात बोलायचा काही त्रास आहे का? नाही, म्हणजे कसं आहे, काही लोकांना खिडकीत बसायचा त्रास असतो. वॉमिटिंग होतं त्यांना. वॉमिटिंग, उलटी होती, उलटी. नाही तर काहींना कसं बसमध्ये माग बसलं तर त्रास होतो. तसं तुमचं काही नाही ना? म्हणजे बोलल्याने त्रास होतो वगैरे प्रवासात? तुला गप्प बसलं की त्रास होतो का? रजनी मॅडम, काय विचार करताय? बोलून टाका एकदा. हा, म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीला सोल्युशन शोधत असाल तर मी मदत करीन ना. तू मला मदत करणार? हा, तुम्ही माझ्या टीम मध्ये आहेत ना. म्हणजे आपल्या दोघांची टीम आहे ना, तर एका टीममेटला दुसऱ्या टीममेटने मदत करणं हे त्याचं कर्तव्यच आहे. खरंच एक मदत करशील? हा. गप्प बसशील? अहो, गप्प बसायला काही नाही, पण एवढा लांब प्रवास आहे, वेळ कसा जाणार ना तुमचा? रजनी मॅडम, काय विचार करताय? सांगून टाका एकदा. मी काहीही सांगणार नाहीये तुला. पण तुम्ही सांगितलं नाही तरी मला कळलंय तुम्ही काय विचार करताय. तुम्ही जय आणि आदित्य मॅडम बद्दल विचार करताय ना? है ना? बरोबर ओळखलं का नाही? आता मला कळायला लागलंय तुमच्या मनात काय चालू असतं. हो रे, मनकवडाच आहेस ना तू? नाही, तसं नाही, पण कसं आहे, आपण चांगल्या माणसांबद्दल नेहमी विचार करतोच ना. त्याच्यात जय किती समजूतदार आहे, आदित्य मॅडम पण लय हुशार आहेत. हो मग? आणि आता जय प्रोजेक्ट लीड करतोय म्हणजे सक्सेसफुल होणारच प्रोजेक्ट. आदित्य मॅडम आहेतच सोबत ना त्याच्या. त्यांचं ट्युनिंग एकदम मस्त आहे ना, है ना? आहेच आहे.
त्यांच्या कामातून दिसतच ते. ग्रेट आहे दोघं, ग्रेट. गप ना. बडबड बडबड. मला असं वाटायला लागले ही फाईल घेऊन मी नोकरी मागायला चालली आहे त्यांच्याकडे. मस्त आहे, मस्त आहे. काय जोक मस्त आहे तुमचा. नोकरी मागायला चालली. साई प्रसाद, आदिती, आज किती दिवसांनी आपण असं वागतोय ना? असं म्हणजे? असं म्हणजे असं एकदम बिनधास्त. वाह, पिठलं, भाकरी, दही. हा, असा मेनू पाहिजे. आदिती, दर महिन्यातनं एकदा असं काहीतरी केलं पाहिजे. जे ते शक्य आहे का? काही दिवस थांब, सगळं व्यवस्थित होऊ दे, आपण रोजच इथे येऊ. खूप खुश दिसतोय आज. कारण आज खूप स्पेशल दिवस आहे. अच्छा, का? कारण आज माझी आवडीची डिश खातोय मी खूप दिवसांनी. आणि याची चव अजून वाढली आहे कारण मी माझ्या बायको सोबत. आपण दोघच, मिस्टर अँड मिसेस खानोलकर. रजनी मॅडम, आपल्याला लय उशीर तर होणार नाही ना? नाही, मला नाही वाटत तसं. आणि झाला समजा तरी काही पर्याय आहे का? तू सारखे सारखे प्रश्न नको विचारूस रे. अहो सारखं सारखं काय? अहो जवळजवळ तासाभराने तोंड उघडलंय मी. मग आता अजून एका तासाने उघड. गप्प बसतो परत. एक मिनिट, गाडी थांबवा, गाडी थांबवा. आता काय झालं? अहो रजनी मॅडम, ते आपल्या कंपनीतलीच गाडी दिसतीये. बहुतेक जय आदिती इथंच असतील. चला बघून येऊ आपण. चला. हे बघा रजनी मॅडम, आपल्याच कंपनीची गाडी आहे. दिसतंय. सर आणि मॅडम कुठे गेले? इथेच गेले. इकडे. चला. कुठे? इकडेच गेले म्हणतो. चल ना. काय हे? काय म्हणजे घास भरवतो? आठवत आहे कॉलेजमध्ये पैज लावून सगळ्यांसमोर तुला घास भरवला होता. हो आठवतंय, पण तेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो आणि खूप चांगले मित्र होतो. मग आता मी तुझा नवरा आहे आणि हक्काने तुला घास भरवू शकतो. आणि तसंही आत्ता इथे बघायला कोणी नाही. तुला बरी दिसली रे गाडी. मग माझी नजर लय शार्प आहे. हो ना? मग आता त्या शार्प नजरेने शोध त्या दोघांना. बडबड नको करू. ते बघा तिकडे आहेत. कुठे? हे काय? अरे हो की, चल. माझा अंदाज एकदम करेक्ट होता. म्हणलं ना, आपल्या कंपनीची गाडी आहे म्हणजे इथंच असणार दोघं. वा, गुड. जय,
ही फाईल आहे आपल्या नवीन प्रोजेक्टच्या जागेची. लॉयरनी आणून दिली आहे आजच. ऍक्च्युली आईसाहेब स्वतःच येणार होत्या फाईल घेऊन, पण त्यांची तब्येत जरा बरी नाहीये, त्यामुळे त्या मला म्हणाल्या घेऊन जातेस का फाईल. बरं, ही फाईल ग्रामपंचायतीत घेऊन जायची आहे आपण आणि तिथलं काम करायचं. ठीक आहे. पण आता जेवणाची वेळ झाली आहे, तर जेवण घेऊया आणि मग सगळेच जाऊया. अरे सगळे कशाला? म्हणजे साई प्रसादला साईट बघायची होती, तर आदिती तू प्लीज दाखवशील? हो चालेल. थँक्यू. हा सर बोला. हो जयरामला साईट दाखवून झाली. हो चालेल, मी आऊंशी बोलून घेते. बर. काय झालं? सरांचा फोन होता. आऊंची तब्येत बरी नाहीये, त्यांना खूप काळजी वाटते. मला लवकर जाऊन त्यांना बघावं लागेल. अगं काहीच हरकत नाही. इट्स ओके. हे बघ, आपण असं करूया, मी आणि साईप्रसाद आत्ताच्या गाडीने आलो ना, त्या गाडीने तू आणि साईप्रसाद पुढे जा, साईट बघा आणि मग पुढे ऑफिसला जा. आम्ही मग ग्रामपंचायतीचं काम करून येतो आरामात दोघं. हो ना जय? हा, पण मी काय म्हणतो, आपण साईट बघण्यात वेळ कशाला घालवायचा, लगेचच निघू. नाही पण म्हणजे तुम्ही थांबलात तरी चालेल, काहीच हरकत नाही. तू यांच्या बरोबर साईट बघून ये, मी एकटी जाईन. आपण आदिती मॅडम तुमच्या बरोबर कोणीतरी असणं गरजेचं आहे ना. हा ऍक्च्युली जय आला असता, पण आता रजनी मॅडम त्याला ग्रामपंचायतीत घेऊन जाणार आहेत, ते पण लय महत्वाचं आहे ना. चला मग जेवून तर घेऊया जायच्या आधी. काय साईप्रसाद, चल. हॅलो आऊ. हा बोल अदिती. बर मला आधी सांग, रजनी पोचली का तिथे? हो पोहोचली आणि आता मी निघाले. निघाले म्हणजे? ऍक्च्युली सरांचा फोन आला होता, त्यांना खूप काळजी वाटते. अगं मी ठीक आहे, मी खरंच बरी आहे. हा अविनाश तुझा ना उगीच स्वतः काळजी करतो आणि दुसऱ्याला काळजी करायला लावतो. आऊ तसं नाही, सरांना काळजी वाटणं अगदीच साहजिक आहे. ते इथे असते तर त्यांनी मला निघायला सुद्धा सांगितलं नसतं, पण ते लांब आहेत आणि मी अगदीच 2 तासाच्या अंतरावर आहे, त्यामुळे मी येऊच शकते. अगं पण काय कशाला, उगीच किती दगदग होणार ना. आऊ कसली दगदग, असं काही नाहीये. आम्ही येतोय तुम्हाला भेटायला. आम्ही म्हणजे जय सुद्धा परत येतोय? नाही, जय आणि रजनी ग्रामपंचायतीच्या कामासाठी गेले. मी आणि साई निघालोय. म्हणजे काय आता मी नको येऊ म्हंटल तरी तू आल्याशिवाय राहणार नाहीस? तुझ्या सरांनी ऑर्डर दिली ना तुला? हो, आणि मी माझ्या सरांची ऑर्डर फॉलो करणार. बरं आऊ, येते मी. बरं ये. हॅलो, ऑफिस मध्येच आहे मी, इथेच ये. आऊ तुम्ही ऑफिस मध्येच आहात? अगं मी गेले होते, घरी गेले होते, पण इथे जरा एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून पुन्हा आले. ये इथेच भेटू आपण. बरं. कशी आऊंची तब्येत आता, बरं आहेत ना त्या? हो, पण सरांना काळजी वाटते. अविनाश सर जरा वेगळेच आहेत ना? वेगळे म्हणजे? म्हणजे
मी जेव्हा नवीन आलो होतो ना तेव्हा ते मला वेगळेच वाटले होते जरा, म्हणजे असे कडक, शिस्तप्रिय, कठोर. नाही तसे नाही आहेत ते एकदम सगळ्यांची काळजी करत असतात, एकदम समजून घेतात सगळ्यांना. आणि आऊही तितक्याच प्रेमळ आहेत. हा. हे थांब ना, किती पटापटा चाललायस. पण पटकन झालं ना ग्रामपंचायतीतलं काम. इथले लोक कोऑपरेटिव्ह आहेत ना एकदम. हा. नाही तर सरकारी कार्यालयात एवढं काम होत नाही पटापटा, केवढा वेळ लागतो. हो. हे जय, हा. काय हो हो चाललंय नुसतं. काय नाही, काय नाही. नाही, मला माहिती आहे की आपण इथे ऑफिसच्या कामासाठी आलोय, पण आपलं काम झालंय. सो आपण आता वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलूच शकतो. रेंज नाहीये. आदिती मॅडम आणि साई प्रसाद पोचले असतील ना? जय प्लीज, आपण दोघं वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. काय बोलणार? काही जय, आपण आज इथेच थांबलो तर, परत गेलोच नाही तर काय? काय असा काय रिॲक्ट होतोयस तू? मी काय भूत आहे का? हा, खाणार आहे तुला? जय प्लीज, मी चेष्टा करतेय, ते सांगायला पाहिजे का तुला? काय रे, अदिती मॅडम बरोबर आलास नाही येताना? तेव्हाही असाच शांत शांत होतास. जय, काय विचारतेय मी? नाही, तेव्हा आम्ही येताना साईट बद्दल बोलत होतो. ओ, मग परत जाताना म्हणजे काम झाल्यावर फिरण्याचं वगैरे काही प्लॅनिंग केलं की नाही? साईट बद्दल, प्रोजेक्ट बद्दल काय प्लॅनिंग करायचं हे बोलत होतो. ओके, चल. काय कुठे निघालास? ते आपली गाडी तिथेच आहे ना? हो आहे, पण आलोच आहे आता तर मज्जा करूया ना जरा. जय रजनी. प्लीज, असंही रुटीन मध्ये कुठे वेळ मिळतो रे आपल्याला फिरायला सुद्धा, काही बोलायला सुद्धा. रजनी, काम वेळेत संपलंय ना आपलं. मग लवकर निघूया, मुंबईला लवकर पोहोचू. मला काही घाई नाही आहे घरी जायची, म्हणजे वेळेचा काही प्रॉब्लेम नाही आहे मला. आहे कोण माझ्या घरी जाब विचारायला? खरं तर मला जरा जास्त उशीर झालेला चालेल. मला लवकर घरी जायचंय. या प्रोजेक्ट संदर्भात काम करायचंय, सरांना मेलही करायचं. ठीक आहे, जाऊया. चल. ऐक ना, त्या मगाच्या धाब्यावर एखादा चहा तरी पिऊया प्लीज. काय आणू? चहा. आणि भजी, एकच प्लेट. आपण दोघं खाऊया. नाही, मला नकोय. का? असंच नकोय, भूक नाही. दुसरं काही हवंय का? नाही रजनी, मला खरंच नकोय. आणि तसंही लवकर घरी जायचं. काय मगाचपासून चाललंय लवकर जायचंय लवकर जायचंय? अरे मला साईट बघायची आहे. आपलं एवढं महत्वाचं प्रोजेक्ट आहे, इथे आली आहे तर साईट बघणं होईल ना. नाही, नको. का? अगं खूप लोनली जागा आहे ती. वाव. आणि तिथे आपण दोघंच असणार. रजनी, आहे बघ, उगाच तिथे नको जायला. म्हणजे
उशीरही होईल आणि आपल्याला या जागेची फार काही माहिती नाही. काय झालं? एकट्यानं माझ्या बरोबर तिथे जायचं टेन्शन आलं? खाऊन घे, गरम आहे तोवर. सांग ना, तुला खरंच टेन्शन येते? रजनी, घरी लवकर जाऊन काम करायचंय. किती वेळा सांगू तुला? ठीक आहे, रागावू नको. नकोय मला. घे ना, एखादा खा ना माझ्यासाठी. खरंच नकोय, भूक नाहीये. एक खा ना प्लीज. असं नाही. म्हणजे आकर. काय? आकर आ. रजनी, काय चाललंय तुझं? घे ना प्लीज. मला नाही आवडत आहे. का? का नाही आवडत आहे तुला? मला नाही आवडत आहे, बस. मग अशी अदितीला घास भरवलास, ते आवडतं का तुला? मी प्रेमाने तुला घास भरवतीये, ते आवडत नाहीये तुला? मग तिला भरवायला आवडतं का? ते आवडतं का?